श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवीचं घरामध्ये काय महत्व आहे, त्याला प्रसन्न करण्याचे 3 विशेष दिवस काय आहे, काय करू शकतो आपण. कारण की कुलदेवी जी असते ती आपण तिची सेवा तर करतो, वेगळ्या वेगळ्या उपासना करतो, जी आपल्या घरामध्ये आहे त्यानुसार आपण पूजा करतो. पण जी शक्ती आपल्या घरात आहे ती शक्ती आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वपूर्ण असते. कारण की काय होतं, घरामध्ये कटकटी होतात है ना, नकारात्मक ऊर्जा येते, आजारपण येतं, कोणची बाधा येते. या सगळ्या गोष्टींना दूर ठेवण्याचं काम आपली कुल देवी आई, कुलदेवता करतात. म्हणून त्यांची उपासना सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आपण आपल्या गुरुची उपासना करतो, पण त्याबरोबर आपण म्हणतो नेहमी की कुलदेवीची उपासना पहिले नक्की केली पाहिजे. कारण की कुलदेवी जी आहे ना, ती जी देवी आहे ती आपल्या वंशाची मुख्य रक्षक असते. आपल्या करणीबाधाला दूर ठेवण्याकरता तिची ऊर्जा खूप आवश्यक असते. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या कृपेशिवाय तुम्ही इतर कोणत्याही देवाची किती पूजा केली ना, तरी ती पूर्ण फलदायी आपल्याला ठरत नाही. म्हणून कुलदेवीचे स्थान जे आहे ते सर्वोच्च आहे. म्हणून आपल्याला कुलदेवीची पूजा करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर चला पाहूया काय विधी आहे, कोणता नैवेद्य आहे, केव्हा पूजा करायला हवी, कोणता मंत्र आहे, या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. आता पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं, सर्वात आधी आपल्या जे देवारा आहे आपला, त्याच्या ईशान्य कोपऱ्यात कुलदेवीचे स्थान निश्चित करावे. ते निश्चित असावेच तिथल्या तिथे. सकाळी उठून आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे. आपला जो देवघर आहे त्याला बिलकुल स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला एका तांब्याच्या पात्रात ठेवून दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून तिला हळद, कुंकू आणि अक्षदा व्हायचा आहे. देवीला लाल रंगाचे जास्वंद किंवा गुलाब अत्यंत प्रिय असतं, ते आपल्याला अर्पण करायचं आहे. धूप दीप करायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. देवीला चंदन अर्पण करा, हळद कुंकू अर्पण करा आणि जमल्यास त्यांना इत्र सुद्धा आवडतं म्हणून इत्रही लावा. त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला बिलकुल नम्रपणे प्रार्थना करायची आहे. हे माऊली, आमच्या हातून आजवर न कळत झालेल्या सर्व चुका क्षमा करा आणि आमच्या घरात सदैव वास करा. कारण की आपण देवीला जे काही चुका झाल्या त्यांची आपल्याला माफी मागायची आहे आणि सांगायचं आहे की आजपर्यंत आमच्याकडनं जे सुद्धा चुकलं आहे त्या चुका आमच्या तू क्षमा करून दे. आणि आम्ही आता जी पूजा उपासना करतोय तुझी, त्या उपासनामध्ये सुद्धा काही चुका हो तर त्याकरता सुद्धा आम्हाला क्षमा कर. त्यानंतर एक माळ, जो मंत्र मी आता सांगेन त्या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर विशेष नैवेद्य आणि मंत्र साधना आपल्याला करायची आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा ही पूजा करून आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. पहिल्या दिवशी पण नैवेद्य दाखवायचा आहे, दुसऱ्या दिवशी पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंत्र जप करायचा आहे. ज्यामुळे काय होईल, जे घरामध्ये नकारात्मक वातावरण आहे ते सकारात्मकता वाढेल आणि प्रचंड वाढेल. कारण की आपण काय करतो की आपल्याला जेव्हा संकट येतात तेव्हा आपण काय करतो, त्यात पुरती आपली पूजा असते है ना, त्याच्याहून जास्त काही नाही. या नवरात्र वगैरे असेल, आपल्या इथे नवरात्र असेल, कोणता दिवस असा असेल, त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची पूजा करतो. बाकी रोज आपण जी पूजा करतो तीच पूजा करतो. म्हणून तर म्हणतो ना, जर श्री स्वामी समर्थ तुम्ही जप करत असाल तर नक्कीच एक माळ तरी आपल्या कुलदेवीची जे मंत्र जप आहे ते आपल्याला नक्कीच करायला हवे. तर आपल्याला कुलदेवीला
पुरणपोळीचा नैवेद्य जर ही 3 दिवस तुम्ही उपासना करत असाल, पहिल्या दिवशी स्थापना करून आपल्याला त्यांना आपली चुकीची क्षमा मागायची आहे. 3 दिवस संकल्पपूर्वक ही पूजा तुम्ही करू शकता. नाही तर जर आपल्याला स्थापना करायची आहे तर हे 3 दिवस आपण नक्की ही स्थापना केल्यानंतर 3 दिवस ही पूजा करू शकता. आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे जर आपल्या इथे असेल तर, आणि जमत असेल तर. नाही तर काय करायचं आहे, तांदूळाची गोड खीर किंवा सुकामेवा आणि 5 फळे एकत्र करून देवीला अर्पण करू शकतो. जर हे सगळं करू शकला तर खूपच छान आहे. पण प्रत्येक घराची एक स्वतंत्र परंपरा असते. काही कुळांमध्ये परंपरेनुसार कढी भात असतो किंवा जोगवा असतो, काढण्याची एक पद्धत असते. त्यामुळे घराच्या रीतिरिवाजानुसारच तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे. जे तुमच्या घरामध्ये देवी आई करता होतं, देवता करता होतं, तेच काम तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं म्हणून नाही. तुमच्या घरामध्ये जे परंपरा आहे, जे रीतिरिवाज आहे, तोच नैवेद्य आपल्या देवीला अर्पण करायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर देवासमोर बिलकुल शांतपणे, शांत चित्तेने, जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब न करेल, मनात कोणताही पूर्वग्रह नको, कोणताही राग नको, कोणतेही वाईट विचार नको, कोणत्याही प्रकारचं मनात काही द्वेष, ईर्ष्या नको. हातामध्ये तुळशीची किंवा चंदनाची माळ घेऊन 108 वेळा या तर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र तुम्ही म्हणत असाल ते म्हणा, किंवा ओम श्री कुलदेवताये नमः. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत असल्यास त्या देवीचं नाव घेऊन तुम्ही सुद्धा म्हणू शकता. जसं ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री रेणुके माताये नमः. तुम्ही जी पण तुमची देवी आहे त्या देवीचं नाव घेऊन आपण जप करू शकतो. आणि जर माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताये नमः. जर तुम्हाला आपले कुलदेवता माहीत नसेल, पुष्कळ घरांमध्ये माहीत नसतं की काय आणि काय नाही, जर असं माहीत नसेल तर म्हणा ओम श्री कुलदेवताये नमः, नाही तर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री रेणुके माताये नमः. आपण हे जप करू शकतो जी तुमची देवी आहे. पण मंत्र जप करताना घरातील वातावरण खूप शांत हवं, जेणेकरून मंत्राचे जे स्पंदन आहे ते तुमच्या वास्तूत फिरतील. म्हणजे मंत्राचे जे स्पंद आहे, जे व्हायब्रेशन आहे, ते पूर्ण वास्तूमध्ये फिरायला हवे. म्हणून आपण ही पूजा उपासना करून राहिलो. आता ही 3 दिवसीय जी आपण उपासना केली आहे, पहिल्या दिवशी स्थापना केली, पूजा केली, आरती केली, मंत्र म्हटलं. दुसऱ्या दिवशी पूजा, आरती, मंत्र केला, नैवेद्य दाखवला. तिसऱ्या दिवशी आपण परत पूजा, आरती, मंत्र करून मनापासून देवीची पूजा केली. आता आपल्याला माहीत करायचं आहे की जे पण मी कार्य केलं तर काय कुळदेवीचा आशीर्वाद मला मिळाला की नाही मिळाला. मनापासून केलं असेल तर नक्कीच आशीर्वाद मिळाला आहे. किती वेळा काय होतं की आपण पूजा साधना सगळं करतो, पण मनामध्ये एक शंका येते की भक्ती माझी स्वीकारली की नाही, कुठे काही असं तर नाही आहे की माझी भक्ती स्वीकारलीच नाही आहे. तर नक्कीच आपण हे पाहूया की काय भक्ती स्वीकारली की नाही, याच्यामध्ये काही आपल्याला संकेतसुद्धा मिळू शकतात. आता ते संकेत कोणचे आहे तर ते संकेत आहे ते नीट समजून घ्या. पहिला संकेत आहे स्वप्नात. या तर तुम्हाला स्वप्नात नक्कीच दर्शन मिळेल. तुम्हाला असं वाटेल की कोणी स्त्री आहे जिने लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे, ती प्रसन्न मुद्रेत आहे. आणि हे जर दिसत असेल, साधनाची जी काळ आहे तुमचे, म्हणजे 3 दिवस जी तुम्ही पूजा केली त्याच्यामध्ये सुद्धा किंवा चौथ्या दिवशी सुद्धा तुम्हाला कुलदेवीची मूर्ती दिसेल किंवा फोटो दिसेल किंवा एक स्त्री दिसेल जी प्रसन्न मुद्रेत असेल, देवीच्या आगमनाचा हा मोठा संकेत असतो. आणि नाही तर जेव्हा तुम्ही पूजा करताय तेव्हा अचानक घरातील देवरात अचानक सुगंध यायला लागतो. मोगऱ्याचा असो, चंदनचा असो, कापूरचा असो, जो मन प्रसन्न करणारा आहे तो सुगंध यायला लागेल. आजूबाजूला अशी कोणतीही वस्तू नसतानाही सुवास येतो आणि मनाला अथंग शांतता लाभते. किंवा तुमच्या घरातील वातावरण एकदम शांत झालं आहे, जे वादविवाद होते ते वादविवाद अचानक थांबून गेले,
सगळ्यांच्या मनाची भीती दूर होऊन गेली, तुम्ही लोक खूप आनंदी राहू लागला, तुम्हाला सुरक्षित वाटू लागले, तर समजा की देवीची कृपा तुमच्यावर झाली आहे. किंवा जेव्हा तुम्ही आरती करताय, पूजा करताय, जेव्हा जी दिव्याची ज्योत जी आहे ती अजिबात न हलता अगदी मोठी, स्थिर आणि प्रज्वलित राहणे, किंवा तुम्ही पूजा करत असताना देवीच्या मूर्तीवरील किंवा फोटोवरील फूल अचानक स्वतःहून खाली पडणे, ज्याला आपण कोड लागणे असं सुद्धा म्हणतो, हे सगळे शुभ संकेत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये 3 दिवस तुम्ही भावाने म्हणजे मनामध्ये भाव ठेवून आपल्या कुलदेवीची पूजा केली, तर नक्कीच तुम्हाला हे संकेत सुद्धा मिळतील आणि तुमच्या मनामध्ये संकेत नाही मिळाले तर एक शांतता येईल, एक आनंद येईल, घराचं वातावरण खूप जास्त आनंदाने जाईल. पण नेहमी लक्षात ठेवा, हे सगळं केल्यानंतरही कुलदेवीची पूजा नुसती 3 दिवस केली म्हणून नाहीये. तुमच्या अंतःकरणातील भाव, श्रद्धा आणि आदराने ती प्रसन्न होती. 3 दिवस संपल्यानंतरही रोज सकाळी उठून देवी समोर एक दिवा लावून तिचे कृतज्ञतेचे स्मरण करायला विसरू नका. तुम्ही रोज तिला दिवा लावा, तिच्याकडनं क्षमा मागा आणि एक माळ, आपल्या गुरुची माळ करा, पण कुलदेवीची माळ करायला विसरू नका. रोज तिचं स्मरण करा. बाहेर जाताना, घरामध्ये आल्यानंतर आपल्या गुरुला, आपल्या आईला नक्कीच आठवण करा आणि तिला नमस्कार करा आणि तिचा मंत्र जाप तुम्ही सोडू नका. रोज आपल्याला करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये रोज पूजापाठ होत असेल, रोज देवी आईला नैवेद्य दाखवायला जात असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा की आमच्या घरी अशा प्रकारची पूजा आमच्या कुलदेवी आईची होती. तर भक्तांनो, आपल्या इथे जशी सुद्धा कुलदेवीची पूजा होती रीतिरिवाजानुसार, ती तुम्ही नक्की करा. पण कोणतीही पूजा करताना आपल्या कुलदेवताला आणि त्याचबरोबर गणपतीला कधी विसरू नका. यांचं आवाहन जरूर करून, संकटाकरता जे पण पूजा करताय यांचं आवाहन करून, आपल्या स्वामींना आठवण करून नक्कीच ते मंत्रोच्चार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच खुशी मिळेल आणि तुमचे संकट दूर होतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.